तापोळा भागातला निसर्ग खूप श्रीमंत. पुरा परिसर सदाहरित. जिकडं पाहावं तिकडं डोंगर टेकड्या. कुठूनही पहा स्वर्गीय सुख, नेत्रदीपक सौंदर्य. नंदनवन टेंट रिसॉर्ट टेकडीवर. क्षणोक्षणी निसर्ग सौंदर्य माझ्या पुढे मागे. या माणसांनी निसर्गाने मला भरभरून दिलं. शब्द तर विचारूच नका. त्यात पशुपक्ष्यांची भेट नित्याची. सकाळी सकाळी नंदनवन परिसरात मोर, तेही कळपानं, आपल्या मुलांना बरोबर घेऊन आलेले. कधी पिसारा फुलवून नाचणार तर कधी तुरू चालणार. त्यांचा खेळ खरंच नेत्रदीपक. पक्षी तर किती रंगाचे, कितीतरी आकाराचे. पहाटे 5 त्यांचा चिवचिवाट. भोवतालच्या झाडांवर ताटव्यांवर थवेच्या थवे. त्यांची गाणी ऐकण्यात आणि दुडू चालण्याचा खेळ बघण्यात मी गुंतून जायला लागलो. मधून ससे, डुक्कर, गवे यांचंही दर्शन व्हायचं. मोरांची खाण्यापिण्याची व्यवस्था केली, पक्ष्यांचीही झाली. आणि मग माझ्याकडे येणाऱ्या पर्यटकांना नवीन छंद जाडला. रात्री कितीही जागले तरी ते या मोरांना, पक्ष्यांना भेटायला पहाटे उठून बसायला लागले. नंदनवन टेंट रिसॉर्टचा परिसर मोठा, त्यात वास्तव्य टेकडीवर. चारी दिशांचं सृष्टीसौंदर्य बघण्याचं भाग्य इथे. याची भुरळ अर्थातच देशी विदेशी पर्यटकांना पडायला लागली. अमेरिका, जर्मन, युगांडा, इंग्लंड इथले पर्यटक येऊ लागलेत. तसंच भारताच्या कानाकोपऱ्यातले पर्यटक इथे निवासाला येत असतात. आता या विशिष्ट काळात डोंगरा एवढ्या निसर्गाने मला भरभरून द्यायला सुरुवात केली आहे. काटवलीसारख्या निसर्गरम्य खेड्यात माझा जन्म झाला. पाचगणीसारख्या नंदनवनात मला दीर्घकाळ सेवा करायला मिळाली आणि आता निवृत्तीनंतर पुन्हा एकदा नव्या निसर्गरम्य ठिकाणी येण्याची संधी मिळाली. तसा मी भाग्यवंत. नियतीने मला नेहमी अनेक नवी माणसं, गावं, स्थळं भेट दिली. त्यांच्यात काम करायची संधी दिली. आणि खरं सांगू का, त्यामुळेच मी नवनव्या विषयांवर लिहितो आहे. अनेक माणसांच्या सुखदुःखात मला सहभागी होता आलं. अनेक ठिकाणची माणसं वाचता आली. शब्दात त्यांना व्यक्त करता आलं. महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डनं माझ्या साहित्याची नोंद घेतली. गेली 7 वर्ष प्रति रविवारी कथा लिहितोय. हे सगळं भूतकाळात भेटलेल्या माणसांमुळे, निसर्गामुळे. पुरस्कार, गौरव, सत्कार चालू होते, चालू आहेत. त्यातच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर माझी निवड झाली. पुन्हा सत्कार, पुन्हा गौरव. माझ्या कौतुकाची संधी लोक घेत होते आणि मात्र माझ्या राहणीनी, वागण्याने मी त्यांच्यात वेगळा दिसत होतो. मनात ठरवलं, लोक माझे, मी लोकांचा, मग मला त्यांच्यासारखं राहावं लागेल. सलवार कुर्ता घालणं बंद केलं. 4 व्हीलर ब्रिझा गाडीला सक्तीची विश्रांती दिली. भेटेल त्या माणसाला नमस्कार करायला लागलो. विचारपूस सुरू झाली. त्यांच्या भावभावना जाणून घेतल्यानं नव्या कथा मिळाल्या. लोक आपुलकीनं बोलत होते. आपलेपणा वाढला. व्यवसायाबद्दल लिहिणं गरजेचं आहे. मोथा मार्केटमध्ये फरशी पुसावी लागत होती. त्यापूर्वी पुसली नव्हती. हातगाडी कधी जवळून पाहिली नव्हती, ओढली. मिरची गल्लीत ऑफिस बॉय होतो. भिवंडीत मेहता झालो. शिक्षक झालो. निवृत्तीनंतर मोटरसायकलचा डीलर झालो. ट्रॅक्टरचा डीलर झालो. कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये गेलो. आता हॉटेल व्यवसायात आलो. जिथे जातो तिथे रमलो. मनापासनं काम केलं, शिकत केलं. पण जे केलं त्याला तोड नाही. मला हे का येत नाही, आलंच पाहिजे. मग मला त्यासाठी खपलं पाहिजे, कष्ट घेतले पाहिजेत. हा माझा धर्म. नंदनवन टेंट रिसॉर्टमध्ये आता तेच चालू आहे. स्वागतापासून निरोपापर्यंत पर्यटकांसमोर मी उभा राहतो. जेवणाच्या टेबलाजवळ उभं राहून आग्रहानं जेवायला घालतो. गर्दी असेल तर स्वतः किचनमध्ये काम करतो. आता खूप शिकलो आहे. छान जेवण बनवतो. खरं सांगू का, तुमचा विश्वास बसणार नाही तरी सांगतो. हे येणारे पर्यटकही मला खूप शिकवतात. 1 दिवस राहणारे सुद्धा माझे मित्र होऊन जातात. 3-4 दिवस राहणारे तर पूर्वजन्मीचे मित्र, सगळे सोयरेत असं वाटायला लागतं. कोणी दादाजी आपलं जीवन सांगतात. त्यांच्या कष्टांवर मी हळुवारपणे शिडकावा देतो. कोणी तायडी, भाऊ म्हणून गप्पांची मैफल रंगवते. कोणी मुलं काका करत माझ्या भोवती धिंगाणा घालतात. नंदनवन रिसॉर्टमध्ये मुलांची खेळणी आहे तशी लायब्ररी आहे. माझी पुस्तकं त्यांना लायब्ररीत भेटली की त्यांना माझ्याविषयी आनंद वाटतो. खरं सांगू, मजेत चाललं आहे. अनेक राज्यातील, देश, धर्म, जातीतील लोकात वावरायला मिळतं आहे. त्यांचे आदर्श शिकायला मिळतात. त्यांच्याशी मैत्री, नातेसंबंध जोडता येतात. मी माझ्या रिसॉर्टमध्ये पूर्णतः घरगुती जेवण देतो. घुटं, आमटी, कारलं, भरीत, गवारी, उसळी, सोबत खरपूस भाकरी, खरडा, अनेक प्रकारच्या चटण्या. मांसाहारसुद्धा तसेच. माशांचंही तेच. 4 दिवस राहणाऱ्या पर्यटकाला
एक पदार्थ दुसऱ्यांदा वाढला जात नाही. नाश्त्याचंही तेच. कधी उपमा, कधी शिरा, कधी पोहे, कधी मिसळपाव, असं नाविन्य. येणारा ढेकर देतो तेव्हा मी समाधानी होतो. माझ्यातील वाईट गुण नमूद करणं गरजेचं आहे. मला बुरखा पांघरता येत नाही, खोटं हसता येत नाही, रडता येत नाही, बोलता येत नाही. मी आरपार पारदर्शक आहे. या स्वभावाचा व्हायचा तो परिणाम होतो. विशेषतः घरचे आणि नातेवाईक माझ्या या स्वभावामुळे दुखावले जातात. मला माहिती आहे हे, पण काही केल्या खोटं कौतुक नाही जमत. स्पष्ट बोलतो त्यामुळे माणसं तोडतो. दुसरं, उगाचच कोणाच्या तरी घरी, बंगल्यावर, ओसरीवर जाणं, गप्पांचा फड रंगवणं मला अजिबात जमत नाही. काम असलं, जाणं गरजेचं वाटलं तर जातो. न बोलवता पाहुणा मला होता येत नाही. दुसरा अत्यंत वाईट गुण, ज्या व्यक्तीशी माझं जुळत नाही, अपमान होतो, तिथे मी जातच नाही. बहिष्कार घालतो. बोलून स्वतः दुःखी होण्यापेक्षा अबोला चांगला. बरं, अशी माणसं कोण? माझ्या मते निष्क्रिय, कामधंदा मनापासून न करणारी, कामचुकार माणसं. मला का असं वाटतं देव जाणे. प्रत्येकाने झेपेल ते काम केलंच पाहिजे. नशिबाला दोष देण्यापेक्षा कर्तव्य पार पाडा ना. शिकत आहात, करता आहात, त्यापेक्षा अधिक अभ्यास करा. नोकरी करता आहात, इतरांना उठून दिसाल एवढं काम करा. उद्योग व्यवसाय करताय, क्षणाक्षणाला सोन्याचं मोल द्या. गौरव करण्यात मी कुठेही मागे नसतो. कोणी कौतुकास्पद कार्य केलं तर तोंड भरून त्याचं कौतुक करतो. मग कोणी असो, घरचा, परका, कोणीही. माझ्या विविध संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थी, गुणवंत तरुण, आदर्श नागरिक, व्यावसायिक, संस्था, मंडळं यांचं कौतुक करत आलो आहे आणि करणार आहे. मला जास्त मित्र नाहीत. माध्यम म्हणून नाहीत, करमणूक म्हणून नाहीत, का मैफली जमावण्यासाठी नाहीत. माझ्या डोक्यात कथा, कादंबरीची जुळणी, कादंबरीचं लेखन याबाबत विचार चालू असतात. लेखन पूर्ण होईपर्यंत तरी त्यातल्या भूमिका, व्यक्ती यांच्या सुखदुःखात सहभागी असतो आणि त्यांच्याशी माझी मैत्री, स्नेह जुळलेला असतो. खरं सांगायचं ना तर मी अलीकडे एकटा पडत चाललो आहे. घर, नातेवाईक, मित्र यांच्यापासून तर निश्चित. मला काय हे समजत नाही. पण माझ्या साहित्यातला गोतावळा सांभाळताना नात्यावर परिणाम होत राहतो का? माझं माझ्या कामावर प्रेम, म्हणून निवृत्तीनंतर सातारला उद्योगधंदे सुरू केले. आता 72व्या वर्षात तापोळ्यात आलो. कामाशिवाय मी जगूच शकणार नाही. मला काम हवं असतं. मला त्यात परमानंद मिळतो. प्राथमिक शाळेपासून मला घामाचा सुगंध आवडतो. त्या सुगंधानं मी ताजातवाना होतो. माझा उत्साह वाढतो. आणि ही सवय नसती तर मग आज जो आहे तो मी कधीच झालो नसतो. खात्री आहे मला. माझ्या श्रमाची ही पावती आहे. काही म्हणतात, मित्र म्हणतात, कुटुंबीय म्हणतात, मुलं मुली म्हणतात, पुरे झालं आता. आता आनंदात राहा, फिरा, तीर्थक्षेत्री जा, पर्यटन क्षेत्री जा, फिरा, मौज करा, जगून घ्या. मी त्यांना म्हणतो, मी जगतो ते काय आहे? माझा आनंद श्रमात आहे. फिरा म्हणतात, शासनानं फिरण्याची खूप संधी दिली, तीही शासन खर्चानं. तीर्थक्षेत्र माझ्या कामात आहेत. श्रमाची पूजा केली की श्रमदेव प्रसन्न होणार. पर्यटन स्थळ म्हणायचं तर मिनी काश्मीरमध्येच मी काश्मीर उभं केलं आहे. आणि मौज करा म्हणजे नेमकं काय करू? 2 वेळ मस्त जेवतो, व्याख्यानाला दूरवर जातो, हजारो हातांच्या टाळ्या घेतो. यापेक्षा वेगळं जगणं काय? मान सन्मान तर वेळोवेळी रस्त्यात भेटले, प्रत्येकाच्या डोळ्यातून प्रकट होणारा आदर, गौरव. काही म्हणतात जगण्याचं हे तत्त्वज्ञान कुठलं? तर हे तत्त्वज्ञान शिकलो मी कैलासवासी बच्चूभाई मिस्त्री यांच्याकडून. दोन्ही पाय मोडलेले, लघवीची पिशवी, अशा या माणसाच्या अंगात 102 ताप असला तरी मला म्हणायचे, मला काय झालं आहे? मी घोड्यासारखा आहे. आता रात्री 9 वाजले, साहेबांना भेटायचं आहे ना, चला. 90तला हा तरुण लहानपणी 4 रुपये महिना कमवणारा या माणसाकडे 4 अब्जापेक्षा जास्त मिळकत असून असं वागणं, असं राहणं. हे सगळं कोणासाठी? एकच उत्तर, माझ्या समाधानासाठी. इतरांचं समाधान, आनंद मिळवायचे मार्ग कदाचित वेगळे असतील, पण रक्तातली सवय कोणी बदलू शकतो का? शेवटी काय, वाहते ती सरिता, थांबतं ते डबकं. म्हणजे असं मला वाटतं. खरंच रमलो आहे मी या निसर्गाच्या सानिध्यात. अगदी हे लिहिताना मोरांचा थवा माझ्यासमोर आहे, पक्ष्यांची किलबिल सुरू आहे. शेवटी मी माणूस आहे, मला मन आहे, भावना आहेत, अडचणी आहेत, अपयशसुद्धा आहे. म्हणून मी वाहत राहायचं सोडू का? थांबू का? विश्रांती घेऊ का? नाहीतरी शेवटची विश्रांती कोणाला चुकली आहे? त्या विश्रांतीपूर्वीचं जगणं मी मनसोक्त उपभोगलं आहे. जगलो नाही म्हणालो तरी पहिलं तीर आता नजरेसमोर दिसतोय.
तसा मी अशी वाक्य बोलून कोणाची तरी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न मुळीच करणार नाही. मी मस्त जगतोय, जगत राहणार आहे. माझ्या शरीरातल्या प्रत्येक अवयवानं मला उत्तम साथ दिली आहे. हात, पाय, डोकं, डोळे, अतींद्रिय सगळ्यांनी. भीती एकच वाटते, उद्या माझा प्राण हे शरीर सोडून गेल्यावर या अवयवांना जाळून तर टाकणार नाहीत. एवढे अनमोल अवयव जाळून फायदा काय? अवयवदानावर मी यापूर्वीच लिहिलं आहे. अनेकांनी त्या विषयावरनं प्रेरणा घेतली. माझ्या माहितीनुसार कथा प्रकाशित झाली त्याच दिवशी एका कुटुंबातल्या सगळ्याच्या सगळ्या, म्हणजे लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनी अवयवदानाचे फॉर्म भरले. मी संपूर्ण देहदानाचा फॉर्म भरला. नाहीतरी हे शरीर दुसऱ्यांनी वाढवले, ते दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगी पडेल. किती आनंद झाला. राहिली इस्टेट. अर्थात ती यापूर्वी दोन्ही मुलांना वाटून टाकली होती. असेल थोडीफार वडिलोपार्जित. ती नियमानुसार 2 मुली 2 मुलांची. झालं. एवढ्या मोठ्या जीवनाचा हिशोब केवळ 2 ओळीत. धावपळ किती, धडपड किती, स्पर्धा किती. शेवटी हिशोब टोकाचे नाहीत, पण माझी स्वतःची काही मतं आहेत. कारण उधळपट्टी मला मान्य नाही. लग्न कार्यातला वारेमाप खर्च मान्य नाही. घेण्या देण्याशिवाय साध्या पद्धतीने मी माझं लग्न केलं, मुलांचीही केली, भावाच्या मुलींची केली. उद्योगी माणसं मला आवडतात. आळशी कामचुकारांचा मी तिरस्कार करतो. गुणवंत कलावंत माणसांचा मी चाहता आहे. साध्या राहणीचा, अंगभर वस्त्राचा मी पुरस्कर्ता आहे. आपल्या अंगच्या कलाकौशल्य गुणांवर आपलं श्रेष्ठत्व ठरतं, हे माझं प्रामाणिक मत आहे. आता या मतांमुळे थोडाफार राग येणं चुकीचं नाही, पण माझ्या स्वभावात बदल नाही होत. माझ्या सुखासमाधानाच्या कल्पनाही तशा वेगळ्या आहेत. कोणी कथा कादंबरी वाचून माझं कौतुक केलं, मी सुखावून जातो. व्याख्यानाला टाळ्या मिळाल्या, मी कुबेरापेक्षा श्रीमंत होतो. माझ्या नाटकाचा प्रयोग उत्तम झाल्याचं समजलं, मी खुश होतो. सकाळी सकाळी मला उठवण्यासाठी दारात किलबिलाट केला, मी बाहेर येऊन थव्याजवळ थांबलो, मी सुखी होतो. उमलत्या फुलांची मैत्री झाली, मी आनंदून जातो. मोर, ससे, पक्षी यांचं दर्शन होताच मला बालपण येतं. कुणीही असो, विशेष कार्य केल्याचं समजलं, मीच ते केलं असं वाटून समाधानी होतो. एखाद्या संध्याकाळी मावळतीच्या भास्करानं रंग उधळले की मी बेभान होतो. अशा इतरांच्या छोट्या छोट्या गोष्टीत माझं सुख, माझं समाधान. आता तर पूर्ण बदललो आहे. तापोळ्यातल्या निसर्गाचा परिणाम असावा. एकटं एकटं राहावं असं वाटतं. समोर निसर्ग राजा आणि मी निशब्द. त्या शब्दांचा जन्म कुठेतरी आत, आणि मग ते शब्द कागदावर, माझ्या साहित्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या लाखो वाचक आणि रसिकांसाठी. मी तापोळ्यात माझ्या व्यवसायात चांगलोच रमलो होतो. मी बोलका, संवेदनशील. त्यामुळे रिसॉर्टवर आल्या मुलामाणसांशी मोकळेपणानं बोलत असे. वृद्ध माणसांना आपली सुखदुःख कोणाला तरी सांगायची असतात, त्यांना हक्काचा भाऊ मिळाला होता. महिलांशी मी ताई, अक्का, माई, आई, आजी याच्याशिवाय बोलतच नसे. मुलात तर मी त्यांच्या वयाचाहून खेळत असे. जेवताना माझी खुर्ची त्यांच्या टेबला शेजारी लावून आग्रहानं जेवू घालत असे. त्यामुळे ती माणसं माझ्या कुटुंबाचे घटक होऊन जात. तरुण नाचायला लागले, मी त्यांच्याबरोबर नाचत असे. नंदनवन रिसॉर्ट म्हणजे मध्यरात्रीपर्यंत चालणारं रिसॉर्ट. गाणी, नाच, विविध खेळ. रिसॉर्टमध्ये राहून जाणारे लोक डोळे पुसत जात, यावरून आमच्या रिसॉर्टचं वैशिष्ट्य लक्षात येईल. रवी आचार्यचे चवदार पदार्थ, दोन्ही मावश्यांच्या खरपूस बाजरी, ज्वारी, तांदळाच्या भाकरी, चपात्या, भानू मामा यांची सेवा आणि माझं आदरातिथ्य. माणसं खुश. रिसॉर्टमध्ये उतरलेल्या लोकांची काळजी रात्री 2 वाजेपर्यंत घ्यायला लागे. गर्दी असेल तेव्हा टेबल साफ करणं, फडका मारणं, जेवण वाढणं, किचनमध्ये आचार्याच्या हाताखाली काम करणं, बाजारहाट करणं, ही कामं माझ्याकडे. रिसॉर्ट माझं, पैसे मला मिळणार होते, मग मला कष्ट करण्यात कसली लाज. तशी बालपणापासून कामाची सवय होतीच की. साताऱ्याला आम्ही उद्योग समूहाचे व्यवहार बंद पडले होते. नवीन गिऱ्हाईक नाही. GSTमुळे फ्लॅटचे रेट वाढले. वाळू, स्टील, मटेरियल दर वाढले. त्यात यापूर्वी मिळालेला पैसा श्री उद्योग समूहानं ठिकठिकाणी जमिनी घेण्यात गुंतवलेला. ज्यांचं बुकिंग झालं होतं त्यांना फ्लॅट तर वेळेत मिळाले पाहिजेत. कर्ज वाढत गेलं. चिरंजीव प्रशांतची परिस्थिती मी जाणून होतो. त्याच्या पार्टनरांचे इतर व्यवसाय होते. प्रशांतच्या पुण्यातल्या कंपन्या पूर्वीच बंद पडल्या. आता माझ्यावर पाचगणीतलं कुटुंब आणि पुण्यातलं कुटुंब अशी जबाबदारी येऊन पडली. रिसॉर्टचं बुकिंग त्याच्या मोबाईलवरनं होत असे. त्याची ॲडव्हान्स रक्कम त्याच्याकडे जमा होत असे. तरीही मी शेवटी बाप होतो. हाती येतील ते पैसे त्याला देत होतो.
नंदनवन टेंट अँड रिसॉर्ट तापोळा चांगला चालला होता. मी आनंदात होतो. कोरोना आला. आजाराविषयी पूर्वज्ञान नाही, औषधोपचार नाहीत. चीनमध्ये आला. विमान वाहतूक बंद झाली. संपर्क तोडणं हा एकमेव मार्ग. आला भारतात. कारखाने बंद, वाहतूक बंद, बाजारपेठा बंद, भाजीपाला बंद. पोलिसांनी प्रत्येक शहराच्या सीमा रोखल्या. प्रवासाला जिल्हाबंदी झाली. मोठ्या शहरात दाट वस्तीत पसरला. ताप, खोकला आणि हृदयावर अटॅक. लग्नकार्य, सामुदायिक कार्यक्रम, शाळा, कॉलेज, व्यवसाय, उद्योगधंदे बंद. बातम्या भयानक येत होत्या. आज एवढे बळी, आज एवढ्या लोकांना लागण. भीती, कोरोनाची दहशत. माणसं शहर सोडून गावाकडे ये निघाली. प्रवासाची साधनं बंद. शेकडो किलोमीटरचं अंतर पायी चालत हजारो माणसं गावाकडे आली. प्रशांतला सहकुटुंब पाचगणीला आग्रह करून करून बोलवून घेतलं. त्याला बाजारात जायला बंदी घातली. मी स्वतः मिळेल तिथून खाद्यपदार्थ, दूध, भाजीपाला आणत होतो, पण त्याला कुठेही जाऊ दिलं नाही. 3-4 महिन्यांनी कोरोनाची तीव्रता कमी झाली. अनेक माणसं गेली कोरोनात, पण गेल्या माणसांच्या कुटुंबियांना भेटता येत नव्हतं. एवढंच काय, मृत व्यक्तीच्या रक्ताच्या माणसाला प्रेताजवळ जाता येत नव्हतं. प्रशांतची पत्नी वृषाली प्रशांतबरोबर पाचगणीत होती. एकत्र कुटुंबात ती कधी राहिली नव्हती, त्यामुळे तिची सतत कुरबुर चालायची. मी, माझी पत्नी कुसुम, माझी दुसरी सून मनीषा तिच्या वागण्याकडे, कुरबुरीकडे दुर्लक्ष करत. पण वृषाली त्याचा फायदा घे, जास्त त्रास दे. पण केवळ प्रशांतकडे बघून आम्ही शांत राहत होतो. वृषालीच्या माहेरचे संस्कार हे तिच्या वागण्याचं मूळ असणार. प्रशांत, वृषाली पुण्याला गेले. कन्या पूर्वा आणि दुर्वा काही दिवस पाचगणीत होते. कोरोना काळात सगळ्या देशातली हॉटेल, रिसॉर्ट बंद होते. आमचंही नंदनवन टेंट रिसॉर्ट बंद होतं. सगळ्या कामगारांना जेवणासकट पगार देत होतो. कोरोना काळात बाहेर जाता येत नव्हतं. मला लेखनाला पूर्ण वेळ मिळत होता. 2 कथासंग्रह या काळात मी लिहिले. नंदनवन पुन्हा सुरू झालं. बंधनं खूप घातली होती. पण 3-4 महिने घराबाहेर पडता न आल्या कारणानं पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात व्हायला लागली. मधल्या काळात कोरोना कालखंडापूर्वी मला जावळी तालुक्याचा नाट्यभूषण पुरस्कार मिळाला होता. मोठा कार्यक्रम मेढा इथे झाला. सातारला श्री उद्योग समूह खूप अडचणीत आला होता. GSTचे जाचक नियम, त्यात कोरोनाचं संकट. या कोरोनाने भले भले उद्योग बंद पडले होते. श्री उद्योग समूह त्यापूर्वीच अडचणीत आला होता. माझ्याहीकडे पैसे नव्हते. श्री उद्योग समूहाला मी काढोड करून दिलेले 20 लाख ते परत करू शकत नव्हते. उलट इन्कम टॅक्स भरण्यासाठी त्यांनी माझ्याकडे 3 लाख रुपयाची मागणी केली. पुत्रप्रेम. शेवटी दिले. माझं रिसॉर्ट पूर्वपदावर आलं होतं. 2021चा दिवाळी सीझन उत्कृष्ट गेला. नाताळ सीझन चांगला गेला. मार्च महिन्याच्या दरम्यान कोरोनाने डोकं वर काढलं. मी घाबरलो. रोज 3-4 फोन प्रशांतला करत होतो. सहकुटुंब पाचगणीला ये आग्रह धरत होतो. पण तो 4 दिवसात येतो असंच म्हणत राहिला. मी येतो, तुला घेऊन जातो असंही मी म्हणे, पण तो सांगे गेल्या वर्षाप्रमाणे 4-2 महिने राहायला मी येतो. एप्रिल महिना आला. 17 एप्रिलला माझा नेहमीप्रमाणे निघून येतो का नाही का मी येऊ असा फोन झाला आणि बोलता बोलता तो खोकायला लागला. मोठी उबळ आली. घाबरलो मी. रडायला आलं. मी तसाच शेजारी राहणारी माझी कन्या प्रतिभाकडे गेलो. आत्ताच्या आत्ता पुण्याला जाणार आहे, तू येणार असशील तर चल. मला रडू कोसळलं होतं. कोरोनाची दहशत मला माहिती होती. आम्ही पुण्याला गेलो. चिरंजीव ऑफिसमध्ये एका गादीवर झोपून होता. 8,000 चौरस फुटाचं घर, पण माझ्या चिमण्याला ऑफिसमध्ये झोपावं लागलं होतं. त्याला ताप येत होता, खोकला येत होता, लक्षणं कोरोनाची. दारात 2 गाड्या उभ्या होत्या. ड्रायव्हर होता, पण त्याला दवाखान्यात नेले नव्हतं की सून वृषालीनं तो आजारी असल्याचं आम्हाला पाचगणीला कळवलं नव्हतं. मी आग्रह केला, अण्णा असं करा, मी इथे रिपोर्ट घेतो, सकाळी येतो, तुम्ही पूर्वा दुर्वाला घेऊन जा. मी पूर्वा दुर्वाला घेऊन पुण्याहून निघालो. वाईच्या घाटात आलो तर फोन, पाचगणीत बेल एअर हॉस्पिटलमध्ये खाट मिळते का बघा. मी कोलमडलो. तशातच बेल एअरला फोन केला. त्यांनी एक बेड द्यायचं मान्य केलं. प्रशांतला व्यवस्थापकाचा नंबर दिला. दोघं एकमेकांशी बोलले. रात्री 7:30च्या दरम्यान प्रशांतला ॲडमिट केलं. पहाटेपर्यंत मी हॉस्पिटल बाहेर देवाचा धावा करत होतो, पण देवाला दया आली नाही. 3ऱ्या दिवशी 20 एप्रिल 2021 रोजी पहाटे प्रशांत गेला. बापाआधी मुलगा गेला. खरं तर मी माझं शरीरदानाचे फॉर्म भरला होता. माझ्या मागे चिरंजीव हा गतिमंद असल्यानं चिरंजीव प्रशांत दोन्ही सांभाळेल असं ठरलं होतं, पण दुर्दैवी बाप. माझ्या अगोदर प्रशांत गेला होता.
बापाला मुलग्याला अग्नी देताना काय वेदना होतात ते दुर्दैवानं माझ्या नशिबी आलं. प्रशांत, एक्समर स्पा या 2 कंपन्यांचा मालक, कॉन्ट्रॅक्टर, कोणत्याही विषयावर प्रचंड बुद्धिमत्ता असलेला, भल्या भल्यांना सल्ले देणारा, पण कोरोना पुढे हारला. दुःखाचा महापूर. माता कुसुम एकतर पार्किन्सननं आजारी. तिला हा धक्का असह्य झाला होता. ती काहीही बरळत होती. स्वाती, प्रतिभा टाहो फोडत होत्या. नातवंडांनी टाहो फोडला होता. कोणी कुणाला समजवावं समजत नव्हतं. प्रशांत गेल्याचा 3रा दिवस. दुःखाची तीव्रता तीच. आणि प्रशांतची पत्नी वृषाली माझ्या शेजारी येऊन बसली. अण्णा, तुम्ही सातारला जायचं नाही? कन्स्ट्रक्शनचं पाहायचं नाही? ती म्हणाली. मला धक्का बसला. वृषाली, पुढचा विचार आत्ताच का करतेयस? पुढचं पुढे बघू. मी धक्का बसूनही बोललो. जबाबदारी माझ्यावर आहे, ती मी सांभाळणार. काय बोलणार मी? गप्प राहिलो. माझा मुलगा जाऊन 3 दिवस झाले होते आणि ही नवरा गेलेली बाई 3ऱ्या दिवशी हे असं रोखठोक म्हणत होती. प्रशांतचा अंतिम विधी मृत्यूच्या दिवशी रात्री झाला. 2ऱ्या दिवशी परमपूज्य नंदगिरी महाराज मला आधार देण्यासाठी दिवसभर माझे शेजारी बसून होते. माझे जवळचे पाहुणेपैही होते. पण वृषालीचे आई, वडील, मावशी, जवळचा पाहुणा कोणीही अगदी त्या काळात आलं नाही. माझ्या डोळ्यात पाणी आलं की नातवंड टाहो फोडत मी दरवाजा बंद करून देवाला शिव्या शाप देई. कुसुमची अवस्था तर बघवत नव्हती. 15 दिवस झाले. वृषाली मुलींना घेऊन पुण्याला निघाली. सौ कुसुम कन्या स्वातीला पाठवलं. मला जाणं शक्य नव्हतं. प्रशांतशिवाय ऑफिस, घर बघणं शक्य नव्हतं. मी गर्वानं लोकांना सांगे, जिल्हाधिकाऱ्याचं ऑफिस नाही, असं माझ्या प्रशांतचं ऑफिस आहे. 1200 चौरस फुटाचं ऑफिस, त्याची स्वतंत्र केबिन, असिस्टंट्सच्या वेगळ्या केबिन, PA, मोठा लवाजमा होता एकेकाळी. माझ्या डोक्यात विचारांचं काहूर. का बरं असं घडावं? कशात कमी पडलो? अनेकांचे संसार मी उभे केले. दारी गरजवंत यावा, दानधर्म करावा, अशी ही भावना कधी ठेवली नाही. मीहून गरजवंतांना भरभरून दिलं. प्रशांतही मागे नव्हता. गतवर्षाच्या कोरोना काळात हजारो गरजवंतांना धान्य, पैसे वाटले होते. अगदी बालपणापासून त्याला दान करायची सवय होती. त्याला आणलेले फटाके त्यांनी कधी वाजवले नाहीत, इतरांना वाटून टाकत असे. मी वाजवले तरी आवाज येतो, दुसऱ्यांनी वाजवले तरी तसाच आवाज येतो, हे त्याचे विचार. सातारला सगळ्या ऑफिसच्या कर्मचाऱ्यांसोबत आम्ही जेवायला बसत असू. तो इतरांच्या ताटाकडे पाहत जेवत असे. ज्याच्या डब्यात जेवण कमी त्याला आपला डबा देऊन मोकळा होत असे. हजारो रुपयांच्या देणग्या त्यांनी दिल्या असतील. मी तर दरवर्षी श्रीमंत दानशूर व्यक्तींकडनं साहित्य, गणवेश घेऊन हजारो गरीब मुलांना वाटत होतो आणि देवानं माझाच मुलगा नेला. काही खरं नाही, देवाकडे न्याय नाही. सुनबाई वृषालीचा स्वभाव आम्हाला माहिती होता, पण कधीही आम्ही पाचगणीतले मी, सौ कुसुम, सुनबाई मनीषानं एका शब्दानं दुखावलं नाही. प्रशांत वृषालीचा संसार सुखानं चालावा हा हेतू. पण आता प्रशांतच्या पत्नीला, वृषालीला एवढी मोठी प्रॉपर्टी आल्यानं काय करू काय नको असं झालेलं असणार. प्रशांतचं ऑफिस तिने ताब्यात घेतलं, गोडाऊन ताब्यात घेतलं. उत्साहानं कामाला लागली. आनंद झाला, पण तो मावळला. आम्हाला, विशेष करून मला छळायची संधी तिने सोडली नाही. दिवसातून 1-2 फोन, मला पैसे पाठवा. कुठून पाठवणार? नंदनवन रिसॉर्ट तापोळा बंद होतं. उलट तिथल्या कर्मचाऱ्यांना मला जेवणासकट बसून पगार द्यायला लागत होता. कोरोनाचा कालखंड होता. शासनाने हॉटेल, रिसॉर्ट बंद केले होते. जिल्हा बंदी होती. प्रवासाला निर्बंध होते. मी नोकरीला खंडाळा तालुक्यातल्या घाडदरे गावी 1971-72 साली होतो. शेजारच्या गावातून माझा मोठा परिचय झाला होता. त्यापैकी बोरीगावचे रामचंद्र धायगुडे आणि मारुती धायगुडे दोघेही धनगर, पण माझे जीवाभावाचे मित्र. सौ कुसुमनं त्यांना भाऊ मानलं होतं. 50 वर्षात राखी चुकली नाही. अगदी कौटुंबिक संबंध. बातमी आली, मारुतीची आई गेली. विधीला जाता येत नव्हतं. कोरोनाचं भय. बंद खोलीतच रडून घेतलं. माऊलीच्या हातचे 4 घास मी अनेकदा खाल्ले होते. काही दिवसात दुसरी बातमी, रामचंद्र गेला. कुसुमचा भाऊ, माझा मित्र. सौ कुसुमच्या डोळ्यांना धारा लागल्या. काय काय सहन करायचं. सातारचे गोविंद गांधी माझे मित्र. मी त्यांना गांधीजी म्हणायचो. मोठ्या भावासारखा माणूस. माझ्या प्रत्येक कार्यक्रमात माझ्या सोबतीला माणूस असायचा. 16शीच्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाची सगळी जबाबदारी गांधीजींनी समर्थपणे पेलली. मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हावा ही मोठी इच्छा. काय केलं नाही माझ्यासाठी. माझी सावली गांधीजी, जीवाभावाचा मित्र, सुखदुःखाचा सोबती. प्रशांत गेला तेव्हा त्यांनी हंबरडा फोडला. मला सावरण्यासाठी आटापिटा केला. आणि फोनवर आला.
फोनवर परमपूज्य नंदगिरी महाराज बोलत होते. आपले गोविंद गांधी गेले. मोठा धक्का, आधारच गेला. खूप झिजला माणूस माझ्यासाठी. माझ्या साहित्याचा भक्त, जीवाचा मित्र, भाऊ, आशीर्वाददाता, माझा गोविंद गांधी. गांधीजी गेला. आनंदराव गेले. माझे मावस भाऊ, माझ्यापेक्षा वयानं मोठे, कर्तबगार, माथाडी कामगारांचे नेते, माझ्यावर जीवापाड माया, छोट्या मोठ्या सुखदुःखात आधार, चौफेर ख्याती असणारं व्यक्तिमत्व. माझ्या कुटुंबाचा आधारच गेला. अंत्यविधीला सुद्धा कोरोनाच्या बंधनांमुळे नाही जाता आलं. कविवर्य पोपट बेलदार, अक्षरशत्रू पण बोलत राहायचा. कविता जन्मायचा. माझ्यावर प्रचंड प्रेम. फलटणचा माणूस, पण आठवड्यातून एकदा तरी भेटून जायचा. फोन तर रोज, ख्याली खुशाली विचारायचा. या कोरोनावर तर अनेक गाणी त्याच्या तोंडून बाहेर पडली. फोनवरून ऐकवायचा. कोरोना दगाबाज, त्यांनी झडप घातली. सुनबाई वृषाली धक्क्यावर धक्के देत होती. प्रशांतचा भाचा, स्वातीचा मुलगा स्वराज याला बॉक्सर मोटरसायकल दिली. मामाची आठवण. घरात 4 टू व्हीलर होत्या. प्रशांत मोटरसायकल, 4 व्हीलर गाड्यांचा शौकीन. त्यातली बॉक्सर मोटरसायकल स्वराजला दिली. वृषालीनी सातारला 2 माणसं पाठवली आणि घरात कोणी नसताना ती मोटरसायकल घेऊन गेली. माझी विचारशक्ती संपली होती. झोप उडाली होती. बधीर अवस्था. डॉक्टर पार्टे पाचगणीला येत, इंजेक्शन देत, सलाईन लावत. झोपेच्या गोळ्या खाऊन झोप येत नव्हती. प्रश्नांचं डोक्यात काहूर. प्रशांत गेला कसा? कोरोनाची लक्षणं दिसली नाहीत का? जाणवली नाहीत का? पुण्याहून पाचगणीला का आला नाही? मला का कल्पना दिली नाही? पैसे नव्हते का? दारात 2-3 गाड्या होत्या, कामगार होते, मित्रांचा घोळका सतत होता. मग असं का झालं? बापाआधी मुलगा जाण्याचं दुःख दुर्दैवी पिता भोगत होता आणि सुनबाई वृषाली फोनवर फोन करत होती, मला पैसे हवेत. तसं पाहता पुण्यातल्या म्हणजे धायरीच्या घराचं भाडं महिन्याला लाखाच्या वर येत होतं. प्रशांतच्या विम्याची 50 लाखाहून अधिक रक्कम तिच्याकडे आली होती. पाचगणीत दवाखान्यात सगळा खर्च मी केला होता, पण वैद्यकीय विम्याचे पैसे धायरीत तिने घेतले होते, तरीही मला सतावलं जात होतं. माझ्या दोन्ही मुली सौ प्रतिभा, सौ स्वाती मला आधार देत होत्या, सतत माझ्या तब्येतीची काळजी घेत होत्या, तरीही मी अस्वस्थ होतो. एक एक गोष्ट कानावर येत होती. धायरीतलं घर जागा घेऊन मी बांधलं. श्री धर्मावत, श्री रेणुशी अण्णा यांच्या मध्यस्थीने प्रशांत नोकरी सोडून उद्योग करायचे म्हणताच मी बांधलं, पण कधी, का? ते वृषालीच्या नावावर केलं होतं तेही मला माहिती नव्हतं. पैसे मागण्यासाठीच केवळ वृषालीचे फोन येत होते. बँकेचं कारण दाखवलं जात होतं. शेवटी मी तापोळ्यातलं नंदनवन टेंट रिसॉर्ट विकून टाकलं. नंदनवन रिसॉर्ट माझा आत्मा, जीव ओतून बांधलं होतं मी रुळलो होतो. उतारवयात मला 4 पैसे कमवत स्वास्थ्य देण्याचं ठिकाण होतं ते. माझं सर्वस्व होतं ते, पण विकलं. प्रशांत आणि माझ्या नावे पुन्हा अर्बन बँकेचं असलेलं कर्ज फेडलं. राहिलेली रक्कम 15 लाख वृषालीला दिली. इतर देणी भागवली. मी काय केलं? माझं सर्वस्व प्रशांतवर उधळलं होतं. दुसरा मुलगा सचिन गतिमंद. त्याचा सांभाळ प्रशांत करील असं आयुष्यभर वाटत आलं. त्यामुळे प्रशांतवर खर्च करत आलो. त्याला हातात येईल तो पैसा दिला आणि आता आतल्या आत जळत होतो. आणि अचानक माझी वाचा गेली. पोटात पाण्याचा थेंब जाईना. मध्यरात्री वाईमध्ये डॉक्टर बाबर यांच्या दवाखान्यात ॲडमिट केलं. सातारला नेलं. काय होतंय हे बोलून दाखवता येत नव्हतं. लिहून देई. दवाखान्यात थांबणंही कठीण झालं. कोरोनाचं भय. पाचगणीला घरी आणलं. डॉक्टर वासुदेव यांचा माणूस येई. सलाईन, इंजेक्शन दिली जात. डॉक्टर पार्टे तापळ येऊन येत. तेही इंजेक्शन देत. घरातल्या सगळ्यांनी आशा सोडली. भेटायला माणसं यायला लागली. फोन येत. मला बोलताच येत नव्हतं. वाटे डोकं फुटणार, अटॅक येणार, संपणार सगळं. पाचगणीतली नातवंडं अविराज, स्वाती रडायची. मी त्यांचं सांत्वनही करू शकत नव्हतो. मी वक्ता, शिक्षक, 4 माणसात पोटतिडकीनं बोलणारा, वाचा हरवून बसलो होतो. केवळ हाडकं दिसत होती. अन्न नाही, फक्त सलाईन. उभं राहण्याची क्षमता नाही. सौ कुसुम, सून मनीषा, कन्या सौ प्रतिभा, सौ स्वाती काळजीत. नेमकं काय करावं कुणाला कळेना. डॉक्टरांनाही अनुमान काढता येईना. माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा फोन येई. लिहायला सुरुवात करा, गुंतवून घ्या. आमदार शशिकांत शिंदे, साहेबराव कदम यांचे फोन आले. बोलू का? माननीय आमदार आनंदराव पाटलांचे दिवसातून 2-3 फोन येत. ते डॉक्टरांशी बोलत. परमपूज्य नंदगिरी महाराज घरी येऊन बसत. पुतण्या मुकुंद शेजारी बसून राहिलेला असे. शेवटी मी निर्णय घेतला. निसर्ग माझा मित्र, सगळा सोयरा, त्याच्या सोबतीत राहायचं.
आरामखुर्ची गाडीत टाकली, रणजित गाडीत बसवलं. शिंदेवाडीच्या शेतात चांगलं जंगल, शेताशेजारी खळखळणारा ओढा. तिथे जाऊन दिवस दिवस बसायला लागलो. बाटलीभर इलेक्ट्रॉलचं पाणी थेंब थेंब प्यायला लागलो. बरं वाटायला लागलं. चांगला 15 दिवस जात होतो. निसर्गाने मला बोलता केलं. मी आता थोडं खायला लागलो. दैनिक ऐक्यातून वासुदेव काकांचा फोन लिहा. वाचकांचे फोन येत. विवेकानंद शिक्षण संस्थेचे करांडे साहेब तर प्रेमानं रागवत, लिहा, लिहिते व्हा, वाचकांची नाळ जोडा. हजारो वाचक रविवारची कथा वाचण्यासाठी आसुसलेत. 10 वर्ष तुम्ही दर रविवारच्या झुंबरसाठी लिहिताय, लिहा. प्रकाशक रघुनाथ उकरंडे, प्रकाशक शेलार यांनी लिहिण्याचा आग्रह धरला. प्रशांत पुण्यात एकदा एका प्रकाशकांकडे पुस्तकांचं पार्सल आणायला गेला होता. त्यावेळी प्रकाशक मदन पाटील त्याला म्हणाले, तुझे वडील किती छान लिहितात, संवाद तर फार सुंदर, त्यांना ऐतिहासिक कादंबरी लिहायला सांग, फार चांगले लिहितील. प्रशांतनी मला हे सांगितलं होतं, पण मी लिहिलं नव्हतं. ती आठवण आली. ठरवलं छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहावं. शिवछत्रपतींचे अभ्यासक प्रकाश शिंदे, वाईचे सुतार मुकुंद शिंदे, कन्या प्रतिभा यांनी संदर्भ ग्रंथ गोळा केले आणि माझाही अभ्यास होता. मी लिहायचं ठरवलं. बापांनी मुलाला पुस्तक लिहून श्रद्धांजली वाहिली. प्रशांत स्वप्नात येत होता, लिहिण्यासाठी प्रोत्साहन देत होता, जणू तोच लिहून घेत होता. दैनिक ऐक्य झुंबरच्या कथा चालू झाल्या. वेळ होता, प्रशांतचं प्रोत्साहन होतं, लिहित राहिलो. प्रकृतीच्या तक्रारी होत्या, कमालीचा अशक्तपणा होता, भूक लागत नसे, आज हे तर उद्या ते दुखे. कन्या स्वाती स्वातारला येऊन गेली, पूर्ण बॉडी चेक केली. अगदी बहुसंख्य अवयव बेईमान झाले होते. हृदय, आतडी, रक्त, आता पुन्हा औषधोपचार. एकाच वेळी अनेक आजारांशी झुंज, एवढ्या औषधांची रिॲक्शन. शेवटी ठरवलं कुणालाही कळू न देता सगळी औषधं बंद करायची. केली. पूर्ण दुर्लक्ष, आजाराचा लाड नाही. सावरायचा प्रयत्न चालू होता. लिहिण्यात गुंतवून घेत होतो आणि नवीन धक्का दिला. पुण्याहून 2 माणसं आली. आपण जगन्नाथ शिंदे? हो. डोंगरा एवढी माणसं, पुस्तक तुमचं? हो. वाचलं पुस्तक मी. हो, किती भोगलंय तुम्ही. मी तुमचा भक्त झालो आहे, पण माझं दुर्दैव, तुमची ब्रिझा 4 व्हीलर गाडी घेऊन जाण्याची वेळ आली आहे माझ्यावर. 4 वर्षांपूर्वी प्रशांतनं माझ्या वाढदिवसानिमित्त ब्रिझा 4 व्हीलर गाडी भेट दिली होती, पण गाडी प्रशांतच्या नावावर होती. नियमानं ती वृषालीच्या नावावर होणार होती. मी विरोध केला नाही. गोठून गेलोय, दगड झालोय. सोन्यासारखा माझा मुलगा गेला, गाडीचं काय करायचं? मी त्या माणसाचं सांत्वन केलं. म्हटलं तुझं कर्तव्य तू कर बाबा. त्या माणसांनी माझी ब्रिझा गाडी ओढून नेली. ब्रिझा गाडी नेऊन ती काय करणार, कारण डायरीत गाड्या 2 होत्या. पण आता ती वृषालीच्या चुलत भावाकडे, डॉक्टर दिघेंकडे. मुलानं बापाला भेट दिलेली परत नेणं आणि भावाला देणं, हे केवढं क्रौर्य आहे. धायरी पुणे इथलं घर तिने केव्हा स्वतःच्या नावावर केलं होतं. सातारची बांधकाम कंपनी श्री उद्योग समूह ती पाहते. प्रशांतच्या विम्याचे पैसे तिने घेतले. श्री उद्योग समूहाच्या नावावर 3 ठिकाणी मोठ्या जागा आहेत, तरीही समाधान नसावं. पाचगणीत सचिन आणि त्याची पत्नी मनीषाच्या नावावर थोडी मालमत्ता आहे, थोडी जमीन आहे. माझी सौ कुसुमची थोडी पेन्शन येते. सचिन गतिमंद आहे, सौ मनीषा अल्पशिक्षित आहे. कुसुमला पार्किन्सनचा आजार आहे, औषधावर मोठा खर्च होतो. सचिनची मुलं अनुष्का, अविराज शिकतायत, हुशार आहेत. मला मोठी अपेक्षा नाही आणि शेवटी शेकडो माणसांचे आशीर्वाद, शुभेच्छा आहेतच की. तुम्हा वाचकांचं प्रेम कमी आहे का? माझ्या बुद्धीवर आणि घामावर विश्वास आहे. शिवाय हजारो डोंगरा एवढी माणसं माझ्यासोबत आहेत. प्रशांत गेला, त्याला वर्ष होऊन गेलं. मी स्वतःला कोंडून घेतलं आहे. लिहितो, आराम करतो. वर्षभरात 6 नवीन पुस्तकं लिहिली. जीवन गौरव पुरस्कार देऊन मुधोजी कॉलेज आणि ॲग्रो न्यूज फलटणनं माझा आणि सौ कुसुमचा गौरव केला. भाषणांची अनेक निमंत्रणं आली, पण पूर्वीसारखी अजून बोलण्याची क्षमता नाही आहे. रसिक वाचक, डोंगरा एवढ्या माणसांच्या आशीर्वादाने मी पुन्हा त्याच उमेदीनं कार्यरत राहीन, असा मला पूर्ण विश्वास आहे. श्रोते हो, गेले 24 दिवस तुम्ही ऐकत होता जगन्नाथ शिंदे सरांचं आत्मचरित्र डोंगरा एवढी माणसं. कसं वाटलं कमेंट करून जरूर कळवा. हे आत्मचरित्र उभारी देणारं आत्मचरित्र आहे, सकारात्मक विचार करणारं आत्मचरित्र आहे. हे आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.